वाहतूक कोंडी आणि नाशिककर असे समीकरण शहरात रुजण्यास सुरुवात झाली आहे। प्रमुख रस्त्यांसह चौकात नियमित होणारी कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम कडेकोट पाळण्यासाठी दुचाकी वाहन, चारचाकी वाहन यासह बेशिस्त रिक्षा चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक विभागाच्या उपायुक्त पोलीस कार्तिका मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त अन्विता शिंदे यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाणे आवारात सातपूर युनिट वाहतूक शाखेची नव्याने निर्मिती करण्यात आली। दरम्यान ABB सर्कल ते संस्कृती हॉटेल या 8 किलोमीटरच्या अंतरात वाहतूक विभागाच्या माध्यमातून सातपूर युनिट या शाखेची नवीन निर्मिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आलेली आहे। याविषयी अधिक माहिती शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक तुषार अढाव यांनी दिली आहे। शहर वाहतूक शाखा सातपूर युनिट सदर आपलं सातपूर युनिट जे आहे ट्रॅफिकचं हे नव्याने निर्माण झालेलं आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या आदेश आणि सूचनांप्रमाणे शहर वाहतूक शाखा ही नवीन ब्रँच आपली निर्माण झालेली आहे। आपल्या शहर वाहतूक शाखेचे एकूण आता 7 ब्रँचेस झालेले आहेत। पूर्वी आपल्याकडे युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 असे 4 युनिट होते, परंतु नाशिक शहराचा एकंदरीत विस्तारीकरण आणि कुंभमेळा आणि इतर गर्दी किंवा लोकांची मागणी ह्या दृष्टिकोनातून माननीय संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त ट्रॅफिक कीर्तिका मॅडम आणि माननीय ACP अन्विता शिंदे ट्रॅफिक मॅडम यांच्या एकंदरीत प्रयत्नातून ही यांच्या आदेशान्वये याचं पुढे काम चालणार आहे। आणि सध्या आपल्याकडे जे एकंदरीत गेल्या 20 ऑक्टोबर पासून म्हणजे साधारणतः 1 महिन्यापूर्वीपासून ट्रॅफिकची स्वतंत्र मोहीम सुरू झालेली आहे। 20 ऑक्टोबर पासून आजपर्यंत त्यामध्ये आपलं जे सातपूर युनिट आहे ते सातपूर युनिटचं कार्यक्षेत्र हे ITI सिग्नल पासून ते पुढे जे हॉटेल संस्कृती आहे म्हणजे आपली सिटीची हद्द ही साधारणतः ITI पासून ते हॉटेल संस्कृतीपर्यंत 8 किलोमीटर आहे। ITI पासून पपाया नर्सरी 3 किलोमीटर आणि तिथून पुढे 5 किलोमीटर असे एकूण सरळ त्र्यंबक रोड आपला हा 8 किलोमीटरची हद्द आहे। त्या व्यतिरिक्त आजूबाजूची एकूण आपली हद्द आहे। जसं पुढे तिकडे स्टेट बँक चौक वगैरे आहे, कार्बन नाका आहे, हा सगळा परिसर आपल्याकडे आहे। तर आपल्या ज्या काही ट्रॅफिकच्या एकंदरीत आहे आपल्याकडे सध्या एक अधिकारी PI आहे आणि इतर 10 अंमलदार सोबत दिलेले आहेत। एक ग्रेड PS आहेत आपल्याकडे आणि इतर 9 अंमलदार म्हणजे एक PI, एक ग्रेड PSI शहाणे साहेब आणि 9 इतर अंमलदार सध्या हजर आहेत। नव्यानेच इतर आपल्याकडे नवीन आता अंमलदार आणि अधिकारी हजर होणार आहेत, कारण आपला विस्तार हा खूप मोठा आहे आणि मान्य पोलीस आयुक्त कर्णिक सर यांच्या आदेशान्वये याचा अधिक विस्तार होणार आहे आणि इतर आपल्याला मनुष्यबळ पण भरपूर मिळणार आहे। आपली कामगिरी ही अतिशय व्यवस्थित चालू आहे। सर्व युनिटची ट्रॅफिकची जी आपली कारवाई आहे ट्रॅफिक 1, 2, 3, 4 युनिट आणि 5वं युनिट द्वारकाला तयार झालेले स्वतंत्र, 6वं युनिट सातपूरचं आणि 7वं एक्सलो असे 7 युनिटला 7 स्वतंत्र अधिकारी मान्य कर्णिक सरांनी दिलेले आहेत। आणि आपलं जे युनिट आहे ते याच्यामध्ये माझी नेमणूक मागच्या महिन्यात झालेली, युनिटची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झालेली आहे। तर नागरिकांना सांगण्यात येते की वाहतुकीचे जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळावे। रिक्षाची मोहीम आपण 20 ऑक्टोबर पासून चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये RTOचा सहभाग झालेला आहे। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे पण अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आपली संयुक्त कारवाई सुरू आहे। 2 व्हीलर 3 व्हीलर यांच्यावरती आहे। स्क्रॅप रिक्षाच्या केसेस आपण केलेल्या आहेत। सर्व रिक्षाचे जे अधिकारी आहेत त्यांनी रिक्षाचे जे चालक आहेत चालक मालक ते सध्या सर्व वाहतुकीच्या अनुषंगाने व्यवस्थित आता कारवाई दिसून येते की त्यांची शिस्त दिसून येते, त्यांनी युनिफॉर्म ते घालत आहेत। नंतर ट्रिपल फ्रंट सीटचे जे आहेत त्या केसेस कमी झालेल्या आहेत। 2 व्हीलरच्या पण ट्रिपल सीटच्या आपण भरपूर केसेस केल्या, त्यामुळे ट्रिपल सीटची कारवाई ती कमी होते। सिग्नल जम्पिंगच्या कारवाई त्या पण हळूहळू कमी होत आहेत। तर माझं नागरिकांना आव्हान आहे की अशाच प्रकारे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं। नमस्कार। या नव्या वाहतूक शाखेमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आळा बसणार आहे। सध्या या वाहतूक युनिटमध्ये 1 पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, 1 अधिकारी आणि 9 अंमलदार काम करत आहेत। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सातपूरमध्ये बेशिस्त रिक्षाचालक आणि ट्रिपल सीट वाहनधारकांवर नियमितपणे कारवाई केली जाते आहे। NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।